बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. गे-लुसॅकचा लॉ हा कशाशी रिलेटेड आहे? दॅट इज ए गॅसियस मॉलिक्युल्सशी हा रिलेटेड आहे. याच्यामध्ये सॉलिड आणि लिक्विडसाठी हा लॉ आपल्याला अप्लाय होत नाही. हा लॉ कशाला अप्लाय होतो? ओनली गॅसियस मॉलिक्युलर गॅसेस. ओके, सो याच्या अगोदरच्या आपण लेक्चरला बघितलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन मास. असे 3 प्रकारचे लॉ आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. गॅसियस व्हॉल्यूम बद्दल यांनी हा लॉ अप्लाय केलेला आहे. बघा लॉ काय सांगतो. This law was put forth by Gay-Lussac in 1808. 1808 मध्ये, बरोबर आहे. This law state that when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. इलुस्ट्रेट, आता त्यांनी काय सांगितले? काय इलुस्ट्रेट दिले. पहिलं काय सांगितलं? वेन गॅस कंबाईन ऑर प्रोड्यूस, जेव्हा काय गॅस कंबायनेशन किंवा आपण गॅस प्रोड्यूस करू इन ए केमिकल रिएक्शन, काही केमिकल रिएक्शन द्वारे गॅस काय करू आपण? काही कंबाईन आणि काही प्रोड्यूस. दे डू सो इन सिंपल रेशिओ बाय व्हॉल्यूम. त्याचा रेशिओ कसा असणार आहे? सिंपल असणार आहे. प्रोव्हाइड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर, हे की नाही? सगळे गॅसेसचे टेम्परेचर कसे असणार आहे? सेम टेम्परेचर. काय सांगितलं त्यांनी? प्रोव्हाइड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर, सारख्या तापमानाने सारख्या प्रेशरला, बरोबर आहे. आता इलिस्ट्रेट खाली त्यांनी आपल्याला खाली उदाहरणासही सांगितलेलं आहे. अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर 100 ml ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन गिव्ह 100 ml ऑफ वॉटर वेपर. बघा काय सांगितलं त्यांनी? अंडर सेम कंडिशन, कंडिशन कशी सारखी आहे ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर, प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशन या ठिकाणी काय सांगितलं? सेम सांगितली. जर 100 ml ऑफ हायड्रोजन असेल, हे की नाही? 100 ml ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन, त्याच्यामध्ये किती कंबाईन आहे? 50 ml ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 100 ml ऑफ वॉटर वेपर. तो कशासोबत कंबाईन होईल? दॅट इज 100 ml ऑफ वॉटर वेपर. बघा आता खाली काय सांगितलं? हायड्रोजन गॅस किती सांगितलं त्यांनी? 100 ml आहे, पण त्याचे व्हॉल्यूम किती आहे? दॅट इज 2 व्हॉल्यूम. दॅट इज ऑक्सिजन 50 ml 1 व्हॉल्यूम, म्हणजे एक वॉटरचं उदाहरण दिलं त्यांनी. कशाचं उदाहरण दिलं? वॉटरचं. हायड्रोजन किती या ठिकाणी? 2 व्हॉल्यूम आहे. ऑक्सिजनचा व्हॉल्यूम किती आहे? 1 व्हॉल्यूम आहे. हा हायड्रोजन किती आहे? 100 ml आहे. ऑक्सिजन किती आहे? 50 ml आहे. पण दोन्हीचे वॉटरचा रेशिओ किती आला? 100 ml मध्ये इथं दॅट इज ए 2 व्हॉल्यूम. रेशिओ कसा आला? 2 व्हॉल्यूम आला. म्हणजे वॉटरचं व्हॉल्यूम किती आलं? 100 ml आणि व्हॉल्यूम किती आहे? 2 व्हॉल्यूम आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं? दस द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस विच कंबाईन टुगेदर इज 100 ml. म्हणजे कसं झालं? व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस, व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस combined with 100 ml and 50 ml producing 2 volume of water vapor. मग दोन्ही मिळून वॉटरचे वेपर किती झाले? 2 व्हॉल्यूम झाले. which amount is 100 ml beer in simple ratio as 2s1 1s2. आता 2s1 म्हणजे बघा याचं रेशिओ कसं आहे? 2 आहे. 100 ml हा किती? 50 ml. म्हणजे रेशिओ कसं आलं? 2s1 आणि याचं 1s2. रेशिओ कसं आलं? 2s1 1s2. बघा खाली काय सांगितलं? अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. या ठिकाणी टेम्परेचर आणि कसं आहे? कंडिशन सारखी काय याची? टेम्परेचर आणि प्रेशर, बरोबर आहे. आता पुढे बघू आपण. बघा आता पुढे उदाहरण काय सांगितलं? 1 लिटर ऑफ नायट्रोजन गॅस कंबाईन विथ 3 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. 1 लिटर हायड्रोजन गॅस घेतला, त्यासोबत काय कंबाईन केलं? 3 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस घेतला टू प्रोड्यूस 2 लिटर ऑफ अमोनिया गॅस. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून काय झालं? 2 लिटर ऑफ अमोनिया गॅस. दॅट इज बघा 1 लिटर ऑफ नायट्रोजन गॅस 3 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. इट गिव्स 2 लिटर ऑफ अमोनिया गॅस. याचा व्हॉल्यूम किती झाला? 2.
याचं व्हॉल्यूम किती होतं 1 लिटर होतं म्हणल्यावर 1 व्हॉल्यूम, 3 लिटर म्हणल्यावर 3 व्हॉल्यूम. बघा दस द व्हॉल्यूम ऑफ ए नायट्रोजन गॅस अँड हायड्रोजन गॅस विच कंबाईन टुगेदर 1 लिटर अँड 3 लिटर अँड व्हॉल्यूम अमोनिया गॅस प्रोड्यूस 2 लिटर बी एस सिंपल रेशिओ 1:3 3:2. म्हणजे रेशिओ कसा याचा सिंपल होल नंबर आहे हे की नाही. कसा की जर आपण 1 लिटर जर नायट्रोजन घेतला आणि 3 लिटर जर हायड्रोजन घेतला, याचा व्हॉल्यूम 1 असणार आहे आणि याचा व्हॉल्यूम काय असणार आहे याच्या पटीने 3 असणार आहे. आणि दोन्हीचा रेशिओ कसा असणार आहे, कसे अमोनिया कसा होईल मग दॅट इज ए 2L. म्हणजे याचा व्हॉल्यूम किती झाला 2 व्हॉल्यूम झाला. म्हणजे रेशिओ कसा आला 1 नायट्रोजन म्हणणार 1, 3 हायड्रोजन म्हणणार रेशिओ 3 आणि 2 अमोनिया म्हणल्यावर रेशिओ इज 2. म्हणजे कसं झालं 1:3 3:2. बरोबर आहे. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश काय होता गेल-लुसेकचा बघा काय सांगितलं त्यांनी बघा. व्हेन ए गॅस कंबाईन ऑर प्रोड्यूस इन ए केमिकल रिएक्शन दे डू इन सिंपल रेशिओ बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइड ऑल गॅसेस आर सेम टेम्परेचर आणि प्रेशर. जेव्हा आपण एक किंवा एकपेक्षा 2 गॅस एकतर कंबाईन करू किंवा प्रोड्यूस करू, त्यांचा रेशिओ कसा असणार आहे सिंपल असणार आहे. रेशिओ कसा असणार आहे सिंपल असणार आहे. जसं की आपण आता बघितल्याप्रमाणे दॅट इज ए 1:3 आणि 3:2. म्हणजे दोन्हीचा रेशिओ कसा आला सिंपल होल नंबर. बरोबर आहे. आता पुढे बघा पुढचा लॉ आहे आपला दॅट इज ए ॲव्होगॅड्रो लॉ. ॲमेंडो ॲव्होगॅड्रो याचं नाव काय आहे ॲमेंडो ॲव्होगॅड्रो लॉ. बरोबर आहे. बघा हा लॉ काय सांगतो इन 1811 1811 मध्ये हे की नाही ॲव्होगॅड्रो प्रपोज दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. जर इक्वल व्हॉल्यूम कसे असेल सगळ्या गॅसचे व्हॉल्यूम कसे असेल इक्वल असेल सेम टेम्परेचर आणि सेम प्रेशरला, त्याच्यामध्ये कंटेन काय असणार आहे इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये सगळे मॉलिक्यूल कसे असणार आहे इक्वल नंबर असणार आहे हे की नाही. इफ वी कन्सिडर द रिएक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस वॉटर वेपर. आता त्यांनी हायड्रोजन अँड ऑक्सिजनचे रिएक्शन करून काय केलेलं आहे वॉटर वेपर प्रोड्यूस केलेलं आहे हे की नाही. 100 ml 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस. ऑक्सिजन 50 ml इज 1 व्हॉल्यूम. इट गिव्स 100 ml वॉटर. इट इज 2 व्हॉल्यूम हे की नाही. हा एक आणि हा एक म्हणलं किती झालं 2 व्हॉल्यूम झालं. म्हणजे गॅस काय म्हणाल 2 मॉलिक्यूल n मॉलिक्यूल इज 2n मॉलिक्यूल. मग ॲव्होगॅड्रो लॉ काय सांगतो 2 मॉलिक्यूल इज 1 मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल. वी सी दॅट 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. जर 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन जर 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन जर कंबाईन होत असेल बरं बघा वी सी दॅट 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. वॉटर वेपर किती झाले ठिकाणी 2 झाले 2 व्हॉल्यूम झाला. विदाउट हॅव्हिंग एनी अनरिएक्टेड ऑक्सिजन according to Avogadro law, if 1 volume contain n molecule, then 2n volume of hydrogen combine with n volume of oxygen to give 2n volume of water. Therefore 2 molecule of hydrogen gas combine with 1 molecule of oxygen to give 2 molecule of water vapor. Avogadro could explain the above result by considering the molecule to be polyatomic. If hydrogen and oxygen were considered as diatomic as recognized now, then the above result are easily understandable. आता खाली एक डायग्राम दिले बा आपल्याला. Avogadro made a distinction between atom and molecule which quite understandable in this present time. आता हा काय दिलेला आहे त्याचं 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. हा पहिला जार कशाचा आहे दॅट इज 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. हा कायचा आहे 1 व्हॉल्यूम ऑफ परत हायड्रोजन दॅट इज 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. 1 व्हॉल्यूम हायड्रोजन आहे 1 व्हॉल्यूम परत हायड्रोजन आहे आणि 1 व्हॉल्यूम काय आहे ऑक्सिजनचा आहे. इट गिव्स 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. याच्यामुळे काय झालं 2च मॉलिक्यूल वॉटर वेपर तयार झाले. मग
2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिएक्ट्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. म्हणजे ते वॉटर वेपर किती झाले 2 वॉटर वेपर या ठिकाणी 2 व्हॉल्यूमचे तयार झाले. म्हणजे याच्या लॉ काय सांगतो इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. जर सारख्या व्हॉल्यूमचे गॅस असेल इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर दोन्हीचे टेम्परेचर आणि प्रेशर कसं असणार सारखं असणार आहे. कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ काय असणार आहे मॉलिक्यूल असणार आहे. म्हणजे ॲव्होगाड्रोच्या म्हणण्यानुसार त्याचं काय म्हणणं आहे जर इक्वल व्हॉल्यूमचे जर गॅस असतात हे की नाही इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅस असेल सेम टेम्परेचर आणि प्रेशरला कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल त्याच्यामध्ये जे काय मॉलिक्यूल होते ते काय असणार आहे त्याचं इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये मॉलिक्यूल कसे असणार दॅट इज इक्वल असणार आहे. आता आपण बघितल्याप्रमाणे 2 व्हॉल्यूम ऑफ जर हायड्रोजन घेतला आणि 1 व्हॉल्यूम जर ऑक्सिजन घेतला तर दोन्हीमध्ये रिएक्शन गुणोत्तर कसं आलं 2 व्हॉल्यूम आलं. म्हणजे हे दोन्ही याचे कसे हे व्हॉल्यूम कसे दोन्हीचे याचा व्हॉल्यूम आहे 2 याचा व्हॉल्यूम आहे 1 म्हणजे दोन्ही मिळून काय झालेलं 2 व्हॉल्यूम बरोबर आहे. दोन्ही मिळून किती झालं 2 व्हॉल्यूम. म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार काय आहे की जर सारखे जर गॅस असतील आणि त्याचं जर प्रेशर आणि टेम्परेचर आपण जर सारखं असेल तर जो तयार होणारा जो गॅस आहे त्याचं काय असणार आहे त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल असणार आहे. मॉलिक्यूल कसे असणार आहे त्याच्यामध्ये इक्वल नंबर असणार आहे. जे पहिले आपले 2 होते सुरुवातीचे हे की नाही हायड्रोजन ऑक्सिजनचे माझे जे काही इक्वल व्हॉल्यूम होते त्याच्यानंतरचे गुणोत्तर येणार आपलं 100 ml त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूलची संख्या आहे ती कशी असणार आहे इक्वल नंबर असणार आहे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आज 2 लॉ पाहिले. कोणते पाहिले सुरुवातीला पाहिला ॲव्होगाड्रो कोणता पाहिला गेलुस्टॅक लॉ आणि दुसरा पाहिला ॲव्होगाड्रो लॉ. याच्यानंतरचा पार्ट आपण दुसऱ्या लेक्चरला बघू.